मांडायची आहे. ही सर्व गटप्रमुखांची मीटिंग आहे, बरोबर आहे ना? सध्या मला शाखा क्रमांक 200 आणि 200 तिथे आहे, पुरुष आणि महिला. जरा गटप्रमुखांनी जरा हात वरती करावा प्लीज. संख्या मला अगदी कमी दिसते, संख्या अगदी कमी आहे. माझ्या मते गटप्रमुख दोन्ही शाखेचे मोजले तर जवळजवळ 140-130च्या आसपास आकडा असतो आणि जेमतेम मी इकडे 30-40 हात वरती बघतोय. जर एवढे गटप्रमुख जर काम करणार असतील तरी निवडणूक जिंकणं फार मुश्किल आहे. शतप्रतिशत गटप्रमुखांनी काम केलं पाहिजे. तर जो कोणी इच्छुक उमेदवार आहे, जो उद्या उमेदवार जाहीर होईल, बघा वडाळ्यामध्ये 4 वॉर्ड आहे, तर 4 वॉर्डमध्ये आपल्याला एका टुक्का वॉर्ड मिळणार आहे. आता तो वॉर्ड जिंकून आणणं हे आपलं सगळं गटप्रमुखांचं कर्तव्य आहे. तर प्लीज दोन्ही शाखा प्रमुखांना रिक्वेस्ट करतोय मी, हे पहा की शिवसेना पक्ष राहणार, शिवसेना पक्ष कुठेच जात नाही. मी पहिला विभाग प्रमुख होतो, आता माजी झालो आणि आता मी सध्या सह लोकसभा प्रमुख आहे. माझं बारीक लक्ष आहे सर्वांवरती काय चाललंय ते. तर कृपया करून सगळ्यांना विनंती करतो, मी हा विनंती करून बोलतोय की ही निवडणुका फार इम्पॉर्टंट आहे. जसं दोन्ही प्रवक्त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की निवडणुका जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे. उद्या आपली कामं करायची म्हटलं तर कामं करण्यासाठी आपला पदाधिकारी निवडून आला पाहिजे. तर पहा की आता जेव्हा जाहीर होईल उमेदवार आपला, तेव्हा त्या उमेदवाराच्या मागे कुठलाही असून दे 4ही वॉर्ड मधले कार्यकर्ते एकत्रित येऊन काम केलं पाहिजे आणि त्या उमेदवाराला जिंकून आणलं पाहिजे. कृपया करून याच्यावरती नीट विचार करा आणि कामाला लागा. धन्यवाद.